हाय हॅलो, मी अमित खरत ट्रॅव्हल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। पार्ट 1 मध्ये आपण अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेलं पर्यटन स्थळ भंडारदरा हा व्हिडिओ पाहिला। पार्ट 2 मध्ये आपण कोकण कडा घाटघर या कोकण कड्याची माहिती घेणार आहोत। घाटघर धरण पाहणार आहोत आणि खूपच सुंदर असणारा हा भंडारदऱ्याचा परिसर। घाटघर कोकण कडा अकोले पासूनचे अंतर 58 ते 60 किलोमीटर। धरणाचे नाव घाटघर, अडवलेली नदी प्रवरा, अहमदनगर जिल्हा तालुका अकोले। भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला 22 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। या ठिकाणी नगर जिल्ह्याची हद्द संपते। घाटघरचा कोकण कडा पाहण्यासारखा आहे। 450 मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाही नदी, भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्यांच्या पदर बाजूला सरला की कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहरी रूप पाहावयास मिळते। हिरवळीत आच्छादलेले डोंगर, उंच उंच सरळ उभा कोकण कडा, दूर दूर दिसणारा भूभाग, जलविद्युत प्रकल्प, आगपेटीच्या आकाराच्या दिसणाऱ्या गाड्या, सारेच मनोहरी आहे। आपण पाहतोय तो कोकण कडा आहे आणि खूप विलोभनीय असणारा हा कोकण कडा। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अनेक पर्यटक येतात। खूप आनंद पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येतो। धबधबे पाहण्यासाठी लोक या ठिकाणी आवर्जून येतात। खूप गर्दी पावसाळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रोमन लिपीतील युवा आकाराचा महाराष्ट्रातील उंच कडा, चराचरातील कणाकणामध्ये अगाध लीला तुझी पाहतो, दिव्य तुझ्या त्या दृश्य रूपाला निसर्गाशी नाव लावतो। जब हरे भरे पेड़ों का आलिंगन मन को शीतलता प्रदान करता है, फूलों की खुशबू से महकता है, दिल का हर कोना महकता है, पंछियों का गीत सुनकर दिल की हर धड़कन खिल जाती है, प्रकृति के इस प्यार में जीवन की हर खुशी मिल जाती है। आणि आनंदासाठी लोक या ठिकाणी येत असतात। शाही असणारा हे घाटघर धरण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये छान असं आकर्षण या ठिकाणचं आहे। हिरवळीने आच्छादलेले डोंगर खूप विलोभनीय दिसतात। इथून कोकण सह्याद्री पर्वतांचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते। कोकण कड्याभोवतालचा हा परिसर, या ठिकाणी गाडीची पार्किंग केल्या जाते आणि इथून आपण या सह्याद्री पर्वतांचं निरीक्षण करू शकतो। सह्याद्री पर्वत पाहू शकतो, कोकण कडा पाहू शकतो। हे आलेले पर्यटक आहेत। उंच उंच असणारा कोकण कडा, घाटघर धरण, सुंदर दिसणारं मनोहरी विलोभनीय असे हे दृश्य। या कोकण कडा संदर्भामध्ये शिंदे सर यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेऊयात। शिंदे सर। मित्रांनो, आज आपण कोकण कडा येथे आलेलो आहे। कोकण कडा म्हणजे काय तर नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्याची शेवटची बाजू, याच्या पलीकडे कोकण सुरू होत आहे। आपण इथे आल्याच्या नंतर जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। जेव्हा आपलं मन प्रसन्न होईल आणि प्रसन्न झालेलं मन कोणतीही सिद्धी प्राप्त करू शकतं, यासाठी आपलं मन प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला अशा निसर्ग भेटी, निसर्ग सहली काढावे लागतील।
निश्चित तुम्ही इथे येऊन तुमच्या मनाला एक वेगळी उभारी तुम्ही देऊ शकता. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जे काही बघताय त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा भंडारदरा पर्यटन स्थळाला भेट द्यावी आणि आपल्या मनाला तुम्ही एक वेगळा आनंद देऊ शकता. अशा प्रकारचं हे पर्यटन स्थळ आहे. धन्यवाद. सर, मला की माणूस आणि निसर्गापासून थोडा दूर गेल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. मी तुकाराम महाराज तुम्ही नाव घेतलं, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी, ही जी आपले अभंग होते तुकाराम महाराज किंवा वृक्ष हे सोयरे असतात, सगळे असतात. त्यापासून कुठंतरी हा सगळेपणा कुठंतरी चाललेला आहे, चाललेला आहे माणसाचं, असं तुम्हाला जाणवतं? अगदी बरोबर. तुम्ही छान असा प्रश्न विचारला पाटील. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. जोपर्यंत माणूस या जमिनीवर पाय टिकून राहत नाही तोपर्यंत माणूस प्रगती करू शकत नाही. जरी तो कोणत्याही ठिकाणी गेला, किती उंच ठिकाणावर गेला, तरी शेवटी त्याला त्याच्या मूळ जो स्वभाव आहे, आपण जे म्हणलंय पंचतत्वांनी महाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, तर या गोष्टींना सोडून आपण प्रगती करू शकत नाही. अशा प्रकारचा वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचेरे, निसर्गाकडे चला. आपण शाळेत शिकत असताना सुद्धा निसर्गाकडे चला अशा प्रकारची एक पद्धत आपल्याला शिकवलेली होती. निसर्ग भेट असेल, निसर्ग सहल असेल, अशा नवनवीन पद्धतीतून आपण शिकत असतो आणि निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आपल्याला आहे. एवढं बोलतो आणि खरंच सरांना मी धन्यवाद देतो.